महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये कामगारांचं कल्याण कमी आणि अधिकाऱ्यांचं आणि ठेकेदार एजन्सींचं कल्याण जास्त अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। कामगारांच्या विविध लाभांमध्ये आर्थिक लाभांमध्ये जाचक अटी लादून ते लाभ कामगारांचे नाकारले जात आहेत। मात्र दुसऱ्या बाजूने कामगार आणि कुटुंबियांची बोगस आरोग्य तपासणी असो, भांडी संच वाटप असो, प्रशिक्षण असो, ह्या बोगस योजना ठेकेदार एजन्सी कंपनी मार्फत चालू ठेवून मंडळाचे लाखो रुपये लुटले जात आहेत। आज बांधकाम मंडळामध्ये कोट्यावधी रुपयाचा ठेकेदार कंपनीच्या मार्फत अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत। यासाठीच न्याय मागण्यासाठी महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांनी 16 एप्रिल 2026 रोजी कामगार आयुक्त कार्यालयावर मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं। आपल्याला न्याय पाहिजे तर आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे। आता नियंत्रित समिती मार्फत या मंडळाचं राजकीयकरण करण्याचं कामही सरकारने हो घातलेलं आहे। हे सगळं मोडीत काढण्यासाठी कामगार आयुक्त आणि महाराष्ट्र शासनाला जाब विचारण्यासाठी 16 एप्रिल रोजी आपण मोठ्या संख्येने कामगार आयुक्त कार्यालय बांद्रा मुंबई येथे उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो।